नमस्कार मित्रांनो, आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. बच्चू कडूंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेबद्दल सर्वात मोठा गौप्यस्फोट. राजकीय वर्तुळात एकच खळबळ. त्यावेळेस बच्चू कडू काय बोललेत पाहूया. आणि यामध्ये त्यांनी जवळपास 32 ते 35 जागा लढवण्याचा मानस भाजपचा आहे. 400चा पराक्रम शिंदे गट असो किंवा मग राष्ट्रवादींना जागा ज्या आहेत त्या कमी देण्याचा प्रयत्न होतो. तुम्ही अजितदादांना एकनाथजी शिंदेला विचार ना, मला काय संबंध त्यांचा. आपला राजकीय संबंध काही फार जास्त नाही आहे. आमची मैत्री जे शिंदे साहेबांसोबत आहे ते विकास कामं, दिव्यांग मंत्रालय, शेतकरी, मजूर, राजकीय आमची काही बांधिलकी कोणासोबत नाही आहे. आपली कोणासोबत बांधिलकी नाही आहे. राजकीय बांधिलकी आमची जनता आहे, ते म्हणून त्या पद्धतीनं जाऊ. आता त्यांनी तो विचार, त्यांना किती जागा भेटते नाही भेटत, अजितदादाला जागा देतं का शिंदे साहेबाला देतं का, सगळंच होऊ शकते. सगळेच भाजप लढवण, माणसं शिंदे साहेबाचे राहीन, अजितदादाचे राहीन. भाजप माणसं अजितदादाचे आणि शिंदेचे, निवडणूक भाजपवर चिन्ह कमळ. मोठा दावा केला तुम्ही सत्तेत आहात, तुम्हाला असं वाटते का तुम्ही सत्तेत आहात? काय होऊ शकते, काय नाही होऊ शकत या देशात. पण तुम्ही तिकीट अगदी मागितल्या होत्या महायुतीतनं, आता कुठील मित्रपक्षांना भाजप जवळ करत नाही असा आरोप आहे. तुम्ही महायुतीत राहता. तुम्ही सांगा, महायुतीचं सोडा, आता शिवसेनेनं 18-20 जागा लढवल्या होत्या आणि त्याच्यातल्या 35 जर भाजपच लढत असेल तर मग शिंदे साहेबाची शिवसेना दिसली पाहिजे का नाही. तुम्ही सोबत घेऊन जर बगलीतच दाबून ठेवा तर बिछवाकळ्या काय म्हणतात त्याला, बिछवाकळ्याची वेळ नाही आली पाहिजे. नाही आला. भेटली का ब्रेकिंग? तर मित्रांनो, याबद्दल तुमचं काय मत आहे ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की शेअर करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा.